प्रायम टीव्हीच्या कोंकणी खबराचित्रात माये मागोचो येवकार हांव जवाहर. सर्वेक मुखेल खबरो. वेर्णा आयडीसीत स्क्रॅप यार्डांक उजो. स्क्रॅप यार्डवालो सांगता मुद्दम जावन घातला कोणे तरी उजो. डेमोलिशन ऑर्डर आसूनय अजून सरकारी खात्यांक मेळ्ळो ना मुहूर्त. आमदार आंतोन वाजन उक्तायली तिडक. पैरा शिरगावची साळगावकर कंपनी खेळता पैरा शिरगावच्या खण अवलंबितांक. डेप्युटी कलेक्टराकडे मेळटात फकत तारीख पे तारीख. कंपनी अंडर घेत कामाक. मये पैराचे लोक आंदोलनाचे तयारेत. काजरा करतात इकरांक बंद जाल्यार पार्ट्यो कश्यो चलपाक दितात फातोड मेरेन. उसरा मेरेनच्या पार्ट्यांचेर घालात बंदी म्हणटा आदलो पर्यटन मंत्री चर्चिल आलेमाव. आणि आता खबरो विस्तारान. वेर्णा आयडीसीत 5 स्क्रॅप यार्डांक आयज उजो लागलो. उज्या फाटलें कारण अजून कळ्ळें ना. उजो पालोवपी दळाचे जवान झुजा पावण्यार काम करतात. कुठ्ठाळेचो आमदार आंतोन वाजान सुवातेर वचून घडणुके फाटली कारणां सोदून काडपाचो यत्न केलो. डिमोलिशन ऑर्डर आसूनय अजून ही स्क्रॅप यार्डां मातये भरवण कित्याक जाली ना तेचेरय आमदारान अजाप उक्तायलें. उजो लागल्याचे कळटकच उजो पालोवपी यंत्रणा पुलीस यंत्रणेन धांव मारली. कितलोसोच वेळ उजो आटापात येयलो ना. धुवराचे लोळ मळप वेंगायताले. ही स्क्रॅप यार्डां डिमोलिश करपाची ऑर्डर आसली पूण सरकारी काम 12 म्हयने थांब म्हणटा तशी कांय डिपार्टमेंटां पावंक नासल्यान डिमोलिशन फुडें धुकल्लें आनी आयचे अग्नितांडव पळोवपाची पाळी येयली. आमदार आंतोन वाजनच तशें मिडियाक सांगलें. पळय आमी आतां केलोसी आसा विलेज पंचायत ऑफ केलोसी आनी हांगासर आतां म्हाका जालें एक अर्दवर जालें म्हाका कॉल येयलें अशें हांगासर उजो पेटला. ताका लागून हांव बेगीन हांव वास्को आहलो. आतां हांगासर हांव पावलां. म्हणजे आमचो पडताली केलोसीचो आमचो पंच आसा ऑफ जॉन तवारीस. तशेंच आतां आमी पळयतालो हांव विचारतालो म्हाका पूर इन्फॉर्मेशन मेळना म्हणटरी आसून आतां हांव डिस्कस करतालो बाबा कसो उजो लागलो. ते म्हणून आपूण कितें नावाजा कितें गेल्ले आनी हांगासर कितें उजो लागलो आपण हांगासर कोण आसूंक ना अशें म्हण तेगे इन्फॉर्मेशन. आतां एक्झॅक्ट कितें जालें तिवूय म्हाका खबर ना. हांव ती आतां एक्झॅक्ट कितें जालें तें आमी इन्क्वायरी चालू आसा आनी आमकां हांगासर सगळे आमचे PIM बाकीचे आमचे फायर ब्रिगेडचे सगळे हांगासर येयलेले आसा आनी हांव पळयता हांगा भरपूर व्हडलो उजो आनी स्क्रॅप यार्ड भरपूर व्हडलें आसा आनी पळय आजून कंट्रोल जायना. आनी आतां हांव इन्फॉर्मेशन मेळ्ळो ते प्रमाणे आमकां ताका ऑलरेडी स्क्रॅप यार्डाक डेमोलिशन ऑर्डर काडली पूण ही ऑर्डर म्हाका दिसता कितें PWD आनी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कितें येवंक ना म्हणून डेमोलिशन फॉर्ट जाल्ली आसा आनी ताका लागून हें आतां पेंडींग आहा. हांव म्हणटा हें इतलें व्हडलें स्क्रॅप यार्ड हांगा कशें चलता. आतां हांव पळयतालो हांगासर बेगीन हांगा कोंबयो काडटा कोण बोकड्यो बी आहा. हांगा बोकड्योय पोसले कोंबयोय पोसले. हांगा कितें कांय चलना पळय आख्खें हें जंगल करून उडयला पळय हांगा. हांव समजता हे ऑथॉरिटीन जाता तितले बेगीन एक्शन जावपाक जाय आनी PIकूय सांगलां आनी बाकी डिपार्टमेंट येयले तेकाय सांगलां हाचेर एक्शन जावपाक जाय म्हणून. कितें हें डेमोलिश कित्याक डिले जाला हेंवूय हाचेर इन्क्वायरी जावपाक जाय. कित्याक हे परत जेन्ना डेमोलिशन येता हें डेमोलिशन जावपाक जाय. गव्हर्मेंटान जाता तितले बेगीन एक्शन घेवपाक जाय आनी हांवूय पळयतालो एक्शन घेवपाक हें एक्शन जावपाकूच जाय. सो येदो व्हडलो इल्लात आनी हो म्हजो वड. सो हिंगा आमी स्क्रॅप यार्ड इलिगल चलताले तेचेर आमी जायते बसबस करून ते आमी डेमोलिश करपाक आमी हें केल्लें. डेमोलिश काडले सो कांय 2 डिपार्टमेंट येवं ना म्हणून ते डेमोलिश उरले. सो हे स्क्रॅपाक लागून जायतीं शेतकारां आमच्या फुड्यान येतालीं कित्याक हे शेत रोवपाक त्रास जाता आनी कांय जायना पीक ना सगळें हेचे केमिकल देवन वचून ते शेत पिड्यार जाताले. रोवन कांयच फायदो नासलो. सो तेका लागून ते शेताक हेका लागून आमी चड हेचेर डेमोलिश करपाक लागून आमी चड फुडें येयल्ले आनी पूण तें जालें ना. सो आमी मागता हें बेगीन जावचें आनी आमच्या लोकांक सगळीं शेतां रोवपाक मेळटलीं. हिंगा आतां 4-5 जाणां हें करतात धंदो करतात. सो ते आपले धंदो करतात ते केन्ना बोकड्यो पोसता कोंबयो पोसता. सो ते करपाक जायना पूण ते इलिगल करता आनी हिंगा येयल्या ते वेळेर दादागिरी करता. फायर एक्सटिंग्विशर बी काय सर्व्हिस बी काय ना फायर सेफ्टी काय ना तुमकडे ना कांयच ना. ते सेफ्टी काय ना. आख्खे सगळे कितें केमिकल कोळसो आनी कितें नाक जालें कितें हाडून ते पावसा दिसान हितून वयता शेतान वयता. सो तेका लागून ते आमकां हें जाय तितलें बेगीन डेमोलिश केल्लें जाय. पंचायत घेतलेलें हांव ऑलरेडी फॉर्वर्ड केल्लें सगळीं जाल्ली आहा. जेणे हे स्क्रॅप यार्ड उबे केले त्याने सांगले आमच्या विरोधकान हो उजो लायला. त्याने त्याचे नावय घेतले पूण ही सुवात त्याच्या विरोधकाची न्हू वा जेणे स्क्रॅप यार्डां उबारल्यात तेची न्हू. जमीन कोमुनिदादीची. स्क्रॅप यार्डां घालपाक दिली भलत्यानच. थोडक्यात
गोंयांत इलिगल कामां कशी जातात तेची ही देख म्हणूं येता. क्या क्या था ये, कैसा आग लगा? वो रिजाल नाम करके वो आग लगाया है. वो आग लगाया है? हाँ, आग लगाया है. क्यों लगाया? दुश्मनी से हम लोग को झगड़ा चल रहा था. अड्डा खाली करने के लिए नोटिस आया था. तो हम लोग नोटिस का जवाब दिए पुलिस वाले को और कलेक्टर को भी दिया. और उसके बाद में वो नहीं पाया तो इधर लगा दिया. केस भी चल रहा अभी हम लोग का, कोर्ट में केस भी. आप देखा उनको लगाते हुए? हाँ, लगाते हुए सब लोग देखे. हम नहीं देखा, हम लोग देखे. वो इधर आप झगड़ा कर रहा था आपसे? हाँ, झगड़ा सुबह से झगड़ा कर रहा है. वो अपना माल यहाँ से उठा के लेके गए, सब यहाँ पे उसका माल पड़ा था. आपका पार्टनर तो क्या था वो? हाँ, नहीं हमारा कोई नहीं था. सब लोग इधर रहते थे. लेकिन वो क्यों झगड़ा किया आपको ये गिर रहा था? वो जगह के सोचता कि बोलता हमारा है. ये तो जगह आपका है? नहीं, हमारा भी नहीं, उसका भी नहीं. कौमी जात का जगह है. कोमिंदात का जगह है. तो आपके पास परमिशन है चलाने के लिए? नहीं, परमिशन नहीं है. किसने आपको डालने को दिया था? वही वो वाला दिया था. किसी का भी परमिशन नहीं लिया आपने? लेकिन ऐसा चलाना अलाउड है? अब अलाउड है नहीं है, नहीं चला रहा हूँ. भाड़ा दे रहा था हम लोग. किसको भाड़ा दे रहा था? वो जोजे करके है. कोमिंदात का? नहीं, कौमी जात का नहीं. ये घर वाला, ये घर वाला. अजूजे को भाड़ा दे रहा था लेकिन परमिशन कुछ नहीं लिया था? ओके. कैसा लगा वो तो उसने ही आग लगाया? 100% लगाया. 100% नहीं लगाया. नाम क्या उनका? रिजाइल मुस्तफा. ओके. वो खुद का जगह है बोल रहे हैं? पैरा शिरगावचे साळगावकर कंपनीन फाटल्या 3 म्हयन्यासावन मुळाव्यो मागण्यो चालीक लावंक नासलेल्यान मये पैरा आनी शिरगांवचे थळावे खुबळ्ळ्यात. 3 म्हयन्यासावन साळगावकर कंपनी अंडर कामाक घेयात हे थळाव्यांचे मागणे अजून चालीक लायले ना. आयज मयेच्या खणपेडेस्तांनी आंदोलनाचो निर्णय मिडिया मुखार जाहीर केलो. दिवचलचो डेप्युटी कलेक्टर आनी साळगावकर कंपनीन खणपेडेस्ताचो फुटबॉल करून दवरला. मामलेदारान सुचयल्ले प्रमाण डेप्युटी कलेक्टरा कडेन फक्त बसका जातात, निष्पन्न कांयच ना. दर खेपे नवा फंडा, नवे पर्याय, तारखो दिवन आनी नवे नवे पर्याय दिवन दीस फुडें धुकलपाचो यत्न. फाटले 3 म्हयने जाले साळगांवकर खण कंपनीन पैरा आनी शिरगांवकारांक खेळत दवरले अशी लोकांची भावना जाल्या. आतां लोकांची सोंशिकताय सोंपल्या. लोक प्रत्यक्ष कृती करपाचे तयारेत आसा. आयकात मये पैरा शिरगांवकारांक. आमी बेगिनल्या बेगीन डिसिजन घेतले. कितें डिसिजन घेतलें तें फास्ट घेतलें. आमकां जेन्ना आपयतात ऑथॉरिटीज लेटराक कॉल आउट करून मिटींग अपॉयंट केल्ली आसा म्हणून, तेन्ना आमी हांगासर येता सगळे जाण. एज अ विलेजर्स सगळे यूथ आमचे हांगासर येयलेले आहेत. तुमी जेन्ना कॉल आउट करून मिटींग आपयता आनी तेजेर आमी क्लियरली मेन्शन केल्लेले की आमकां मायनींग ओनर्स आसा तेंचे रिप्रेझेंटेटीव आयज आमकां डिसिजन मेकींग करपाक हांगासर जाय म्हणून. कित्याक आमी गेले 3 म्हयने हे त्रास भोगीत आसा. लेटरां दिवन कंप्लायन्स तेंचे कांयच येयना. 3 म्हयने जाले कामाचेर रावन भुरगे येता हांगासर. बट तेजे डिसिजन मेकींग ऑथॉरिटी कोणूच ना हांगासर. आयजूय तेच जालें. तेंचो डिसिजन मेकींग ऑथॉरिटीचो मायन ओनर्साचो आसा तो आयज हांगासर कोण येयल्लो ना. तेका लागून जो मेरेन आमचे हांगासर डिमांड्स जावं कितें तेंचे कडेन आन्सर मेळचे ना तो मेरेन आमी कितें तरी स्ट्रिक्ट एक्शन हेजेर घेतले हे आमी आतां डिसायड केल्लेले आसा. कारण जर मॅजिस्ट्रेटान जर हांगासर ते डिसिजन मेकींग ऑथॉरिटी येयना जाल्यार ह्यान फुडेंच्या हांगान केन्ना येवचें ना. हे मात शुअर. आनी एकूच आमी पॉयंट तांकां विचारलेलो, आतां साळगांवकर कंपनी तुमची जी चालू जाल्या त्याच्या अंडर तुमी आमचे जे स्टाफ ऑलरेडी रिक्रूट केल्या म्हणटात ते 8 जाणांक घेतल्या म्हणटात ते तुमी कंपनी अंडर घेतले काय कॉन्ट्रॅक्ट बेजीस दवरतले? ह्या सिंपल क्वेश्चनाचे आन्सर तेंचे कडेन ना. पहिल्याच क्वेश्चनाचे आन्सर तेंचे कडेन ना. म्हणून तेका लागून आमी आयज स्ट्रिक्ट एक्शन घेवपाचो सद्या टायम येयल्लो आसा. पहिली गोष्ट म्हळ्यार 3 म्हयने पयलींच्यान ही एक मागणी आशिल्ली. जी मागणी म्हणपाक शकना, जे मायनींग कंपनी आसा पैरा आनी शिरगांव जी मायन आशिल्ली साळगांवकराची, त्या मायनिंगेक एक आमी लेटर केल्ले की जे कंप्लायन्स तांच्यांनी करपाक जाय आशिल्ले. फॉर एग्जाम्पल जे लोकल्स आसा तांकां कामाक घेवपाचे. आनी जेन्ना EC प्रोवायड जाता किंवा हियरींग जाता तेन्ना तांच्यांनी सांगिल्लें की आमी बाबा लोकल्सांक खंयची मायन सांगता ही गोष्ट आनी हो लोकल्सांचो हक्क आसा. जंय मायनींग जाता ते कोर एरियेतल्या लोकांक कामाक घेवपाचो तांचो हक्क आसा. पूण साळगांवकर कंपनीची जी आशिल्ली तांच्यांनी हे आमकां दिश्टी पडलें की हे करिनासले. सो आमी एक लेटर बरयल्लें की गांवच्या लोकांक कामाक घेवचे. दुसरो पॉयंट आशिल्लो आमचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आसतले, फॉर एग्जाम्पल तातूंत लेबराचे कॉन्ट्रॅक्ट आसतले किंवा कन्स्ट्रक्शन बारीकशे कितें कॉन्ट्रॅक्ट आसतले किंवा कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट आसतले हे गांवच्या लोकांक दिवचे. तिसरो आशिल्लो जे ट्रक्स जे काम करतात ते गांवच्या लोकांक प्रिफरन्स दिवचे. डॉक्टर्स प्रोवायड करचे गांवांत, कारण धुल्लो चड जाता. आनी उदकाचे जे प्रॉब्लम आसा ते सॉल्व करपा खातीर. आनी हे खूब बारीक आशिल्ले प्रॉब्लम सगळे जे आमी मेजर ज्यो गोश्टी आमकां दिसताल्यो जे आमकां इम्पॅक्ट जातात त्यो आमी सांगपाचो प्रयत्न केल्लो. 4 डिसेंबराक जेन्ना आमकां ऑथॉरिटी जी आसा ऑफ जे साळगांवकर कंपनी तांच्यांनी उलोवपा खातीर आपयल्ले आनी ताज्या उपरांत
थंय मातसो आमचो तांचे कडेन वादावाद जालो, कारण तांच्यांनी आमकां कांय रिटर्न दिना जाले, हाडयले. गांवांत मायनींग जाताली आनी गांवच्या लोकांकूच थंय हाडून शाणपणां सांगपाक लागिल्ली. सो ते टायमार मामलेदारा येवन मध्यस्थी करून एक मिटींग थारायलेली डेप्युटी कलेक्टरा कडेन, ती आयज जाल्ली. आनी हे मिटिंगेक एक आमी वचन घेतिल्लें तांचे कडल्यान की जे ऑथॉरिटी आसतले, जे डिसिजन मेकींग आसतले साळगांवकाराचे, ते येतले काय म्हणून जेन्ना 4 तारखेक आमी मेळयले तेन्ना. पूण आयज ते फेल जाले कोणूच येवपाक. ओन्ली तांचे रिप्रेझेंटेटिव्ह तांच्यांनी धाडिल्ले हांगासर. आनी आयचे टॉक जे आसा हांव म्हणपाक सोदता की ते टोटल फेल जाल्लो आसा. आमचे जे 5 मुद्दे आसा भितरलो पयलोच मुद्दो, जे कंपनी आसा साळगांवकर कंपनी, तांच्यांनी सांगले की हे जे कामांक घेतले ते आमी कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर घेतले. आनी आमची मागणी आशिल्ली की साळगांवकर कंपनी आसा ताज्या अंडर तांच्यांनी कामांक घेवचे. आनी अजुनूय तीच आमची मागणी आसा की गांवांत जर मायनींग जाता जाल्यार गांवच्या लोकांक थंयसर तांच्यांनी कामांक घेवचे अशें आमची मागणी आशिल्ली. कंपनी अंडर कामांक घेवचे अशें. आनी जर तो आंकडो जर तुमी आयकत जाल्यार फक्त 8 भुरग्यांक कॉन्ट्रॅक्टाचेर कामांक घेतिल्ले आसा, वीच इज अगेन एक अन्याय कसो दिसता गांवच्या लोकांचेर. गांवांत मायनींग जाता, गांवचे लोक सगळे सोंसता आनी फक्त 8 लोकांक फक्त आमी कोणाक तरी नांवाक घेतल्या काय म्हणून अशें दाखोवपाचो प्रयत्न जर हांगा करता जाल्यार कंपनी टोटली फेल जाल्ली आसा आनी हे अग्री जावचें ना. दुसरो पॉयंट, ट्रक आनी बाकीच्यो ज्यो गोश्टी आसा ताचेर डिस्कसूच जावंक पावूंक ना. एज वेल एज आमी डेप्युटी कलेक्टर कितलेशेच म्हणजे 70% जे तांचे EC म्हणजे इन्वायरमेंटल क्लियरन्स तांकां दितना तांकां जे नॉर्म्स दिल्ले आसा ते ब्लॅटंटली तांच्यांनी सायडीक उडयलेले आसा. जेन्ना कंपनी जर तुमी पळयत आनी सांगता कशें की 8च म्हयने जाले अजून सुरू करूंक ना, 8च म्हयने जाल्या, बट 8 म्हयने सुरू जाताना डे 1च्यान तांच्यांनी एअर मॉनिटरींग सिस्टम जी आसा, जंय जो पोल्युशन जाता, एअर पोल्युशन जाता, ते तांच्यांनी घालपाक जाय. ते दिश्टी पडना. ट्रक जेन्ना चलता तेन्ना भायर म्हणजे पब्लीक रोडाचेर येता तेन्ना व्हील वॉश करून भायर सरपाक जाय आनी भितर सरपाक जाय, हे थंयसर दिश्टी पडना. बायो ज्यो आसा त्यो सुकपाक लागल्या, ताजेर स्टडी केल्ले ते दिश्टी पडना. थंयसर मेडिकल सिस्टम जी आसा ती कामगाराकूय ना, तशेंच गांवांनूय ना, कांयच घेतलेली ना. तशेंच EC जेन्ना दिता तेन्ना एक ट्रेनिंग प्रोग्राम भुरग्यां खातीर, इंटर्नशीप घेवप, ट्रेनिंग घेवप, हाजेर सुद्दां खूब भर दिल्ली उलयल्लेले. पूण तेतूंतले एक गोश्ट हांगासर दिश्टी पडना. अरावंड एक 70 जर पॉयंट, 100तले 70 पॉयंट जे आसा न्ही, ते म्हाका दिसता की तांच्यांनी सामकेच सायडीक उडयल्लेले आसा आनी डायरेक्ट मायन सुरू केल्ली आसा. आधुनीक पद्दतीन जे मशिनरीज आसा ते यूज करून करपाक लायिल्ले. हे सगळे पॉयंट जे आसा ते सायडीक करून मायन जर सुरू केला, ही मायन लिगल आसा की इलिगली चलयता. कारण एक इन्सिडंट आमच्या गोंयांत जाल्लो आसा. फाल्यां जर कितें घडलें आनी थंयसर डॉक्टर ना, थंयसर उदकाचे जर कितें इश्यू जालो, स्कॅरसिटी जाली, कोण जबाबदार? डॉक्टर ना, कोणाक कितें जालें, कोण जबाबदार? एक इन्सिडंट आमी ऑलरेडी पळयता. दुसरी कंपनी सद्या अशे तरेन जर काम करता जाल्यार हे जे मायन्स डिपार्टमेंट आसा तांच्यांनी चॅक दवरपाक जाय. कंपनीन स्वता 6 म्हयन्यांनी तांकां रिपोर्ट धाडपाचो आसता. खुबशे पॉयंट आसा, 1 आनी 2 ना, हे खुबशे पॉयंट आहा ताचेर अजिबात काम केल्लें दिश्टी पडना. आयज जेन्ना मिटींग जाली, डेप्युटी कलेक्टर म्हणपाक लागलो की सगळे जे पॉयंट्स आसा ते बरोवन दिया तांकां. आमी ऑलरेडी ह्यान पयलीं कांय पॉयंट्स बरोवन दिल्ले, पूण ते बरे तरेन आनीक बरोवन दिवचे अशें कलेक्टरान मागिल्लें आसा, डेप्युटी कलेक्टरान मागिल्लें आसा. सो हाजेर आमी विचार करतले आनी ना जाल्यार एक खर एक्शन घेवपाचें आमी विचार केल्लो आसा. एक कितें तरी आमचे तर्फे, ग्रामस्था तर्फे आमी सगळे हे पयरा जो गांव आसा तेजे ग्रामस्थ आसा जंय ही मायन चलता, एक्शन घेतले आमी. स्ट्रीक एक्शन आमी हेजेर घेवपाचें आसा. आमच्या तेंपार राती उसरा मेरेन कार्यावळी करताले, पूण कायदे बदलले उपरांत ते सगळेच कडेन खरसाणीन लागू जावपाक जाय. रातच्यो लेट मेरेन रेव पार्टी करप चुकीचें. आयज काजारां जर इकरांक बंद करतात जाल्यार पार्ट्यो फांतोड मेरेन कश्यो कितें चालू उरतात त्योय बंद करात. आदलो पर्यटन मंत्री चर्चिल आलेमावन मागला. हणजूणच्या नायट क्लबात उजो लागून 25 जाणांक संवसार सोडचो पडलो. ते फाटभुंयेर आदलो मुख्यमंत्री आनी आदलो पर्यटन मंत्री चर्चिल आलेमावान बदलत्या काळाचो नियाळ घेतलो. आपल्या तेंपार कितल्या उसरा मेरेन काजारां जातालीं, पूण काळा प्रमाण कायदे बदलले. तरीके 12 उसरा मेरेन कशी उक्ती दवरतात ताची ताणें अजाप उक्तायली. थंय आरपोरा एक्सिडेंट जालो, हें चड करून तुमी टुरिजम मिनिस्टर खंय जावपा जाय. टुरिजम म्हणटा चलयता आसतना हांव टुरिजम मिनिस्टर आसतलो. हांव टुरिजम मिनिस्टर आसतना कितलो ट्युरिस्ट येतालो आनी कितें जातालें तें म्हाका खबर आहा आनी हाका खंय खबर आसतली. असं केन्ना जावना. आनी आमगे कितें आसता, आमी सिस्टमॅटीक आसलो. टुरिजम म्हणटा सिस्टमॅटीक. त्यो रातच्यो लेट रेप पार्टी करप तें रॉंग. तेका टायमींग आसता न्हू. पयलीं तेंपा कितें आसतालें, एक लॉ पास आसता आमच्यान एक काजार दिवंक आमी जाता जाल्यार काजार आमी सवार दिवंक जाले सगळ्यांचे. आज आमी काजार इकरां बंद कोताय, काजार तरी इकरां बंद कोताय. आनी ह्यो पार्टी 4 वर दिवंक चलयता जाल्यार रॉंग न्हू.
दिसना तुका एक काजार म्हणटे कितें आसता ताचो एक मुसलमाना एक काजार कितें आहा गेले बिर्याणी खायली विश केले भायर सरले हिंदू माले तशें आसता पण आमगेर कितें आसता कॅथलिकांय एक काजार म्हणटे कितें जाता तेका आमी दास आसता मागीर बियर सगळे भाशेन चोरो बरो सगळो आमी एका दुसरें दास आसता आमी पयलीं तें हांव काजार जाणा 7,000 कमी जाल्यार सकाळ 6 आप जातालें तेन्ना थंय नाचोपाक चललें पण मागीर कितें जालें एक स्ट्रिक्टली ऑर्डर केली 12 1 कितें बंद म्हणून सावंड आतां 1 सावंड बंद पळय आहा पूण जेन्ना हें इतलें चलता आसतना पाटी 4 वरां कितें करून चलता हेजेर बॅन हाडपाक जाय सारकें बॅन जावपा जाय आनी आतां हांवें आयकलां पयलीं जे पळय मुखेलमंत्री आहा गोंयचो डॉक्टर प्रमोद सावंतान स्ट्रिक्टली ऑर्डर दिली आनी डिमॉलिशी केलां चयलें डिमॉलिश जाता केलां जे पण हे लायसन्स नासतना पळय आहा ते क्लब सारके बॅन करपा जाय कित्याक 25 लोकांक जीव गेलो आतां इज नॉट इझी दक्षिणेच्या मानान उत्तरेत चड बेकायदेशीरपणां आसात टोटल नॉर्थ इलिगल अशा उतरांनी चर्चिलान बेकायदेशीरपणाचे विकेंद्रीकरण केलें दक्षिणेतय बेकायदेशीरपणां आसत जाल्यार तेचेरय आळाबंद हाडपाक जाय अशें सांगतनाच अशा 2 सुवातांची नांवां पुलिसांक दिल्यात अशें चर्चिलान सांगलें आनी बोकर म्हाका दिसता सगळें चड नॉर्थाकूच सगळें इतलें इलिगल आहा तें टोटल इलिगल नॉर्थ मरे आमी सावथा म्हाका दिसना इलिगल आहा मान सावथा इलिगल आल्या बंद उडोवपा जाय कित्याक हांवें 2 नांवां ऑलरेडी पुलिसी दिलें 2 नांवां हांव तुका आज प्रेसाक सांगना पूण पुलीस जॉबर आहा 2 नांवांचेर तुमी तेका सांगलां हिंगा जर तुमी बंद कोना टायमिंगाचेर जाल्यार हिंगा एशें करून मर्डर पडत जातलें आनी कांय जातलें म्हणून एकाच कामाची परत परत टेंडरां काडलेली पळयल्यात तिवूय कोटींच्या कामाची मंत्री आमदार एकेच सुवातेर येवन परत परत उक्तावणां करतना पळयल्यात मडगांवचो काँग्रेस मुखेली सावियो कुतिनो सांगता ते प्रमाण मडगांवां हो चमत्कार पळोवपाक मेळटा आयकात सावियोक मडगांव काँग्रेसीचो फुडारी सावियो कुतिनोन मडगांवचो एक रस्तो दाखयलो जे सरकारान डबल खर्च करून लोकांच्या बोल्सांतल्यान वयतल्या टॅक्साच्या दुडवांक खार घातला कांय तेंपा आदीं मडगांवचो आमदार आनी PWD मिनिस्टर दिगंबर कामतीन खंय ह्या रस्त्याच्या कामाचो फावंडेशन स्टोन घातलेलो हो रस्तो मडगांवचो रोल मॉडेल जावं येता अशें खचतपणान सावियो सांगता लोकांच्या पयशांची उधळपट्टी जाल्ल्या ताचेर उजवाड घातला सावियो कुतिनो आयकात ताका आज आमी ज्या सुवातेर आसा थंय 2 दीस आदीं PWD मिनिस्टर आनी मडगांवचो आमदार हांणी एक फावंडेशन स्टोन कितें तरी घातला प्रॉमेनाद आतां तुमी पळयलें जाल्यार हांगा सामकें क्लियर दिसून येता हो रोडाचो भाग आशिल्लो 2 वाटेन फुटपाथ बांदल्या समजला हे आमी कितें दाखोवपाक सोदता तुमकां की कितले टेंडर जाता एकूच रोडाक ते सायडीन जो फुटपाथ बांदिल्लो तो PWD थ्रू बांदलो हे सायडीन फुटपाथ बांदलो प्लस हे इल्युमिनेशन घातले ते GSID थ्रू समजला आनी रोडूय बी रोड वायडनींग आहा तोय बी केल्लो आनी एक सायड केली आनी हे सेकेंड करपा आशिल्लें फक्त डांबर घालपाचो उरलो हे सगळें केलां आनी फारीकूय जाल्लें आहा पेमेंटूय जाल्लें आहा आतां तोच रोड काडटा आनी फोंडटात आनी प्रॉमेनाद म्हणटात हे कितें सुमार डेव्हलपमेंट चलता तें कळना कसलो मॉडल मार्गांव रोडाचेरूच आनी डेव्हलपमेंट आनी खर्च आनी तुमकां याद जाता जाल्यार पळया 23 5th मे काय कितें तरी चीफ मिनिस्टर हांगा येवन फावंडेशन स्टोन घातिल्ले 2 कामाचे एक रावनफोंड ब्रिज आनी दुसरो हें म्हण वायडनींग व्हडलें नांव आसलें तेजें ब्युटिफिकेशन ऑफ रोड and roadside area of Margaon Kepe Road from Rawanpond Junction to Sirwade via Daivajna Bhavan मागीर विक्टर हॉस्पिटल टू पावर जंक्शन हें काम हें केल्लें समजलें 2 कामाची फावंडेशन स्टोन घातिल्लें आनी हे जे ब्युटिफिकेशन म्हणटा आमी रावनफोंड तें सगळें टोटल 14 crores काम ब्रिज म्हणटा तेजी स्टोरी दुसरीच आहा 14 crores काम रायट फ्रॉम विक्टर अपोलो हॉस्पिटल to Rawanpond, I mean power house, by Rawanpond till Kharevan via Daivaj. आता जेन्ना आमी हें काडटा तेन्ना आमकां मेळटा की हें जें काम आहा तें फोरक्लोज जाल्लें आसा
आनी 4 क्लोज जालें ते 60% काम जालें म्हणटात. काम जालें म्हणटा फक्त विक्टर हॉस्पिटल टू रेल्वे स्टेशन हांगा त्या हितूंतले भागांतले त्या टेंडरांतले हांगा कांय काम दिश्टीच पडना, पूण 60% जालें म्हणटात. आतां तेजे भायर आतां नये कामान कितें तरी काडला, प्रोमेनाद म्हण काल फावंडेशन घातलें आनी तो कितें रोडूच सुद्दां फोंडटात आनी ह्या गाडी घालपाक. पळय 3 फेजीन काम आशिल्लें GSIDCची, ते नोट सुद्दां आहा आमचे कडेन. आनीक त्या टायमार गाडे आहले फर्स्ट फेज आहा ते इम्प्रुवमेंट एंड वायडनिंग ऑफ रोड फ्रॉम खारेबांद ब्रिज टू रावंडफोंड सर्कल वाया दैवन्य भवन एंड पॉवर हाऊस सर्कल टू अपोलो विक्टर हॉस्पिटल. हे 14 कोटी काम कितले जाला फ्रॉम विक्टर हॉस्पिटल टू रेल्वे स्टेशन, रेल्वे थिंगा हे मुखायल आहा तें काम जावंकूच ना. आनी आमकां खंय तरी हे मेळ्ळें आहा, इनपूट मेळ्ळा की 60% काम जालें म्हण खंय तरी बरोवन घातिल्लें आसा. आनी तें 4 क्लोज जालां म्हळ्यार काम बंद जालां. आनी सायट केला कितें तरी कालवट मोडपा आसा आनी कितें मोडपा आसा, तेका लागून तें जायना म्हण 4 क्लोज केलें म्हण सांगलां. आनी हे सेकंड आहलें पळय इम्प्रुवमेंट ऑफ रावंडफोंड जंक्शन एंड पॉवर हाऊस सर्कल, ह्या 2 सर्कलां इम्प्रुवमेंट. आनी थर्ड आहलें कन्स्ट्रक्शन ऑफ कियोस्क वॉल फसाड एंड हॉर्टिकल्चरल वर्क्स. ही 3 फेजीजांक काम आशिल्लें. पूण आमकां एक समजूं येना की हो जो रोड आशिल्लो तो रोड तुम फोंडून प्रोमेनाद म्हण करपाक सोदता, हो रोड नेरो जातलो फाल्यां. ऑल इम्पॉर्टंट रोड हो रिंग रोड बरें आमकां दिशिल्लें बरें बरें रोड जालो म्हण. फावंडेशन आय मीन इनॉग्रेशन सुद्दां केल्ल्या 2-3 फावटी. हे लायटी इनॉग्रेशन सेपरेट, फुटपाथा इनॉग्रेशन सेपरेट, हे डांबर घालता इनॉग्रेशन सेपरेट, जायत आसा इनॉग्रेशनाक. सो फायनली कसलें डेव्हलपमेंट तुम्ही एंटायर मडगांव पळयलें आसतलें. गार्बेज पट म्हणटा थिंगा आनी कितें तरी क्लब हाऊस बांदतात, बांक घालतात. हें ब्युटिफिकेशन वर्क ऑन द रोड असलो मॉडल मार्गां पावल्ले आसा. आमी हें दाखोवपाक कारण कित्याक जे लोक प्रत्येक टायमार फावंडेशनाक आनी इनॉग्रेशनाक एकठांय जाता ताळयो मारपाक, तांकां आनी मडगांवकारां स्पेशली जागे करपा खातीर. कित्याक जे कोट्यांनी कोटी 100,000 कोटी जे आमकां दिसून येता वा सांगतात की इतले पयशे मोडला म्हण, ते अक्षरशान मोडिल्ले जाल्यार मडगांवचो कायापलट जाता आशिल्लो, ट्रान्सफॉर्म जाता आशिल्लें मडगांव. पूण हें जायना कित्याक पयशे एक्चुअली मिसयूज जाता, दुसऱ्याच कडेन वयता. दत्तवाडी म्हापशे जाल्ल्या अपघातात 28 वर्सां पिरायेच्या एका तरणाट्याक मरण येयलें. पळयात पुराय बातमी. म्हापशेच्या अपघातात 28 वर्सां पिरायेच्या भरत हळकीचो बळी गेलो. स्विफ्ट कारीन तरणाट्याक धपको दिल्ल्यान ताका मरण येयलें. जखमी जाले उपरांत ताका हॉस्पिटलांत व्हेलो खरो, पूण एम्ब्युलन्सीक कळाव जाल्ल्यान पुलिसांची जीपींतल्यान हॉस्पिटलांत व्हरचो पडलो. मॅडम अर्देवर कित्याक लागले एम्ब्युलन्स येवपाक? कांदोलींतल्यान येयले आमी मॅम. एकूच आसा एम्ब्युलन्स? बिजी आहा बाकीचे गाडयो. आतां एक्सिडंट जाले का सदांच तुमी अर्दे वर लेट पावतली? वयसून येतालो अशें म्हणटात आनी एक स्विफ्ट गाडी हांगासून वयताली. अचानक तेणी दाव घेतली आनी हो स्पीड आसल्या कारणान तो रॉंग सायडीन बीन कोण कितें आसलो? ना, दोगूय रायट सायड. वयसून येवप आनी ती एंट्री वयर वचप न्हय. हो एकटोच आसलो. लागला तेका चड? लागला म्हणजे तो अनकॉन्शियस होता. सगळ्यांनी म्हटलें गेलं, बाकी कांय चलना. जेन्ना आमी उखलून घालताले गाडी तेन्ना एकदम आवाज मातसो काडलो. तुम्ही कोण तिचे रिलेटिव्ह? ना हांव ह्या वाड्यार आनी म्हणतो आतां तरणाटो बीन आशिल्लो भुरगो? अशें म्हणटात की जेसवाचो एक ड्रायव्हर आसा सुनील, त्याचो भाव म्हणून म्हणटात, भगत तेजें नांव, अशें लोक सांगतात. सुनीलाचो भाव म्हणटात. मनोज बरबान वापरलेलें प्रँक हें उतर विजय सरदेसाईक बरेंच तोपलां. तेच्या उलोवपांतल्यान तें दिसून येयलें. गोंयभरच्या लोकांक प्रँक करपी मनोज परब हो स्वताच प्रँक. मिडियाच्या प्रश्नाक जाप दितना विजयान सांगलें. काँग्रेस आप
गोवा फॉरवर्डाची युती फाटल्या विधानसभा अधिवेशनापासून दिसपाक लागलेली. RGP एकलोच कितें तो युती भायर दिसतालो. उपरांत अचानक मडगांवच्या एके कार्यावळीत युती पक्षात RGP वांटेकार जावपाची चिन्हां दिसपाक लागली. जेन्ना RGPचो सुप्रिमो मनोजान युतीची गरज सांगली, पूण परतून फिसकटलें. आप जसो युती भायरो जालो तशेंच कितेंशें RGPचें जालें. मनोजान विजयाचेर आरोप केले. विजयाक मनोजाक जाप दिवचीशी दिसना. कित्याक ऐकात. तुम्ही पॉलिटिक्स शिकोवपाची गरज ना, तुमच्यान जिखपा शकता. मनोज परबाचें उलोवपाचें. मनोज परब म्हणटो इज अ प्रँक. इतल्यान म्हणूं येता. ताणेंच सांगलां की आपल्यान प्रँक केलो. ते गोंयचे जनतेचे ताणें प्रँक केलो. सो अशें प्रँकाचेर आनी कमेंट दिवन कितें फायदो. वी हॅव टू कीप इट एज दॅट, एज अ प्रँक. आनी व्हडलो सिरियस घेवपाची गरज ना. Now, what went wrong between you all? Is it because you took the defector? No, it's a prank. How can you go forward with a prank? See, suppose I get married to you. You get married to your wife. And then she says it was a prank. Can that happen? Can anybody take you seriously like this? So how can you talk serious things with a prank? You can't. येता ते जिल्लो पंचायत वेंचणुकेत नगरगांवचो भाजपाचो उमेदवार प्रेमनाथ दळवी वेंचून येतलो हें ठरलेलेंच आसा. पूण तो भरघोस मतांनी निवडून येवपाक जाय हेची दखल घेयात, पर्येचे आमदार देविया राणेन सांगला. जिल्लो पंचायत वेंचणुकेत वाळपय मतदारसंघात नगरगांव येता. देखून हो बदल लक्षात घेवपाक जाय. भाजपान नगरगांवां प्रेमनाथ दळवीक झेडपीची उमेदवारी दिल्या. 20 डिसेंबराक मतदान जावपाचें आसा. प्रेमनाथ दळवीक 70चे आमदार देविया राणेचो सांगात लाभला. घराघरांनी दळवीचो प्रचार चालला. दळवीक लोकांचो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मेळपाक लागला. आमी 70तलो परिवार एका दिसाचे सोयरे न्हू हेंवूय मतींत दवरपाक जाय अशें देविया राणेन जाहीर सभेत सांगलें. 11 तारीख थोडे दीस उरले, 9 दीस उरल्या. 9 दिसांनी तुमकां एक नवो झेडपीचो कॅन्डिडेट जो आमचो भारतीय जनता पार्टीन तुमकां दिल्लो आसा ताका निवडून हाडपाचें तुमचें मोठ्ठें काम आसतलें 20 तारखेक. आनी हाजे खातीर हांव तुमचे कडेन एक विनंती करपाक आयलां की येता त्या 20 तारखेक जे आमचे उमेदवार आसा, जे भारतीय जनता पार्टीन तांकां टिकेट दिल्ली आसा, आमचे प्रेमनाथ दळवी खूब वर्सां ते पंच जावन आसा. इतले वर्सां आमचे कार्यकर्ते आसा वाळपय मतदारसंघाचे. तुमी बिरोंडा म्हणल्यार पडटा, वोटींग करता म्हाका आमदार म्हणून, पूण तुमकां क्षेत्र पडटा झेडपीच्या इलेक्शनाक तुमी वाळपय मतदारसंघान पडटा. म्हणटकच नगरगांव तुमकां मतदान करचें पडटा. म्हणटकच आज ही तुमच्या बाबीची तुमकां एक विनंती की येता त्या 20 तारखेक आमचे प्रेमनाथ दळवी, आमचे इतले जुने कार्यकर्ते पंच जावन आसा ते इतले वर्सां, तांचे बरोबर बरे शांत स्वभावाचे मनीस, इतले क्लोज आमचे बरोबर इतले वर्सां कार्य केल्लें आसा, बाबा खातीर कार्य केल्लें आसा तांणी. आज आमी तांकां भारतीय जनता पार्टीन तांकां टिकेट दिल्ली आसा आनी ह्याच कारणा खातीर मागता तुमचे कडेन की येता ते 20 तारखेक भरघोस मतांनी निवडून येतलेच ते, पण तांकां तुमचे कडल्यान भरघोस मतांनी निवडून हाडपाची गरज आसा. आज ह्या प्रोग्रामाक उपस्थित आमचे झेडपी देवयानी, तुमचे धडाडीचे सरपंच आमचे उदय सिंग राणे, आमचे विनोद शिंदे, आमचे उदय, सगळे पंच सदस्य, तुमचे कॅन्डिडेट दळवी आणि तुम्ही सगळी हांगा म्हणजे मोगाळ परिवार, म्हाका खूब बरें दिसता की तुमचे मदीं परत परत येवपाक. कितें आमी कितें नाल्यार कितें कार्यक्रम आसता तेन्ना तुमच्या आमच्या भागांनी येता. वेगळे वेगळे वाडे आसूनी ते कितें नाल्यार कितें प्रोग्राम आसता, नाल्ल फोडपाचो आसूनी, कितें रिबन उद्घाटनाचो आसूनी, की कितें खंयची तरी कल्चरल प्रोग्राम आसूनी, स्कुलाचो प्रोग्राम आसूनी, की भुरग्यांचे स्पोर्ट्साचो प्रोग्राम आसूनी, आमच्या मतदारसंघान आमी आमच्या पंचायतींनी वेगळे वेगळे अशी आमकां संदी मेळटा आनी तुमचे मदीं उपस्थित आसता आमी. हें इलेक्शन आमचें सेमी फायनल म्हणटा आमी. फुडल्या विधानसभेचें इलेक्शन 1 वर्सान जें येतलें तें आमचें फायनल आसतलें. म्हणून मागता की जेन्ना तुमी मतदान करतले आमचे दळवी खातीर, ते तुम्ही मतदान सामके योग्य तरेन करतले. मोलादीक तुमचे प्रत्येक मत आमचे दळवी खातीर वतले आणि तुमचे मत तुम्ही व्यर्थ वचपाक दिनाका. या त्या मनशा खातीर जो 2 दिसां खातीरचो मेहमान म्हणटात आमी ताका,
मेहमान आमकां खबर आसा न्ही, गेस्ट आमच्या घरान येता, 2 दीस रावतात आनी मागीर ते वतात आपल्या आपल्या घरा. हे जे आसा तांकां ते मेहमान म्हणात तुमी. आमी तुमचो परिवार, तुमी आमचो परिवार, तुमी आमची राजा. तुमकां जे कितें जाय ते आमी काम करतात. आनी तुमी पळयला हे आज आनी कालची आमचो संबंध न्ही, हो 50 वर्सांचो संबंध. साहेबान हे 70 घडोवन हाडल्या, बाईसाहेबान ही 70 घडोवन हाडल्या. आज बाईसाहेब हॉस्पिटलान आसा. हांव हो प्रोग्रामाक येवपाचें न्ही. आज म्हाका 2 प्रोग्राम आशिल्ले. बाबा बाईसाहेब हॉस्पिटलान आसा म्हणून बाबाक एकटे कोण तरी थंय जाय म्हणून बाबा म्हणपा लागलो आपूण येना, तूं वच आनी हे कार्यक्रम कर. भाजपान हणजुणा नारायण मांद्रेकार जाल्यार शिवोलच्यान महेश गोवेकाराक झेडपी वेंचणुकेंत उबे केल्यात. दोगांय बरोबर तेंच्या वाठारांनी तेंच्या सपोर्टात थळावे आमदार भोंवतात. दोनूय उमेदवारांक लोकांचो वाडटो तेंको मेळिल्ल्याचें नदरेक येता. ह्या निमतान मायकल आनी डिलायला लोबोन वाठारांतल्या प्रोजेक्टांच्यो डिटेल्स दिल्यो. हणजुणा कमळाच्या चिन्हाचेर नारायण मांद्रेकार जाल्यार शिवोले कमळाच्या चिन्हार महेश गोवेकर झेडपी वेंचणूक लढयतात. भाजपाचे दोनूय उमेदवारांनी आपापलो वाठार पिंजून काडला. तांकां सांगात लाभला तो तेंच्या आमदारांचो. उमेदवाराबरोबर भोंवतना चालीक लागलेले वा जावपा आशिल्ल्या वाठारांतल्या विविध प्रोजेक्टांची म्हायती हे दोनूय आमदार दितात. लोकय विस्वास दवरून तांकां सगळे तरेच्यो समस्या सांगपाक लागल्यात. वचपाक जाय थोडे खातीर डेंजरस ब्रांचीज हॅव काम डावन डायरेक्टली ऑन द रोड. समथे ऑर्डर दिवन आमी ते कट करप आनी इलेक्ट्रीक पोल जर शिफ्ट करूंक जाय जाल्यार कोड ऑफ कंडक्ट जाल्यार काय शिफ्ट करपाचें आमी सगळें नोट डावन करता. कोणाचे रोड बरे ना जाल्यार ते नोट डावन करता, कोणाचे फुटपाथ बरे ना जाल्यार ते नोट डावन करता. हे सगळीं कामां आमी करून काडटा, आमचो भुरगो करून काडटा. येता त्या काळान समती ती कामां करप हें इम्पॉर्टंट आहा. थोडे लोक आपलें पर्सनल कामूय सांगता दिसता. So it is good to understand people's difficulties, and today we are happy to have Savio Amto Gonsalves, who is the ward member of this ward, and he is also helping us to get more number of votes in Gavrawado. आणि जेन्ना पंचायत आणि जिल्हा पंचायत मेंबर वांगडा काम करता खुबशे गजाली बदल हाडूंक शकता. मे वी कॅन ब्रिंग अ लॉट ऑफ चेंजीस इन द वॉर्ड which we are very confident of bringing. A lot of new things are required for Kalangud. That is pickleball asu, basketball asu, volleyball, badminton court, सगळे खेळपाचे वस्तू भुरग्यांक युथाक right from very young age, that is children's park till elders, walking track असो जावपाची ह्या विलेजीन गरज आहा. आनी हे करतना म्हाका दिसता आमचे कोरिया फुटबॉल ग्रावंडा कडेन आमी वॉकिंग ट्रॅक फॉर द एल्डर्स हे काम आमी बेगींतल्या बेगीन सुरवात करतले. तेजे उपरांत आमी फुटसाल ग्रावंड ऑलरेडी एक आहा, आनीक करतले. पिकल बॉल कोर्ट, मागीर बास्केटबॉल कोर्ट, हे सगळे करपाचो आमचो प्लॅनिंग आहा. आमच्या नुस्तेकार भावांक हांगा ह्या वाठारांतले ते ड्रेजिंग फायल हॅज ऑलरेडी बीन पास्ड. ह्याच बाय नेक्स्ट वीक आमी ड्रेजिंग करपाचें एट द माउथ ऑफ शापोरा रिवर. तेय मशिनरी हाडून दवरतली आनी ड्रेजिंगूय चालू करतली. बिकॉज दे हॅव बीन गिवन 1 month, विदीन 1 month दे हॅव टू डू द ड्रेजिंग. आमी शापोरा जेटी रिपेर एंड रेनोवेशन घेतलेली आहा आनी तेज्या वांगडा हे ड्रेजिंगूय आमी वेग्याच्या वेग्यान चालू करतली. भारतीय जनता पार्टी शिवोले मतदारसंघात 2 कॅन्डिडेट, एक हंजुना नारायण मांद्रेकर आणि शिवोले महेश गोवेकर. म्हाका पूर्ण खात्री आहा बाब आमचो रिपोर्टर ग्रीश ताका सुद्दां म्हणे गेली 25 वर्सां आमी भारतीय जनता पार्टीक काम करता. आणि ज्या टायमार आमी पयलो भारतीय जनता पार्टीन टिकेट दिली अमूल मोरजकराक, त्याच्या फाटल्यान मनोज कोरगांवकाराक दिली. 2 टायम लोकांनी एका हंजुनान निवडून हाडलो आनी नव्हता तो व्हायस प्रेसिडेंट जालो तो. त्याच्या उपरांत तेचे मिसेसीक निहारिका मांद्रेकराक दिली. त्याकाय लोकांनी भरपूर मतान निकाल हाडलो. आता नारायण लाडू मांद्रेकर त्याच्यात मिस्टराक दिल्ली तिकेट आहा, तो 110% तो जिखान येतलो. जिखान येतलो इतल्याकूच कितें हांगर जे त्याचे मिसेसीन फाटल्या टर्माक आपल्या वेल्ला
अंजुना आनी आसागांव 3 पंचायती पडटा. 3 पंचायतींक तेंकां आपलो जो युटिलायज फंड गावलो पळय तो सरसकट तिगांयकूय दिल्लो आहा आनी त्यांनी कामूय केल्लेलें आहा. भारतीय जनता पार्टी सरकार आहा, डबल इंजीन. देशाचो पंतप्रधान नरेंद्र मोदी आहा, हांगा गोंयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहा. भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना. आनी आतां आमच्या वांगडा मॅडम डियाला आहात, तेचें काम चालू आहा शिवोले मतदारसंघ. आनी पर्सनल ती आपूण घराघरांनी व्हिजीट दिता आनी डायरेक्ट विचारता ती तुमचे हाऊसवायफ, डीएससीस, उदकाचो प्रॉब्लेम सगळे विचारता. पूण आमकां पूर्ण खात्री आहा हो सीट आहा पळय अंजुना हो 100% आमी जिखून येतलो. कित्याक तेच्या वांगडा भारतीय जनता पार्टीचे कितले कार्यकर्ते आहात ठामपणे उबे रावला आनी घराघरांनी वयता बरो प्रतिसाद गावल्लो आहा. आयज आमी दाबलवाड्यार आहा आनी आमचें कॅम्पेनींग चालू आहा. आमची ऑनरेबल MLA मिसेस दिलाला मायकल लोबो आमच्या बरोबर आहा. ती घरान घर विजीट करता आनी आमचो कॅन्डिडेट जावन आहा नारायण लाडू मांद्रेकर. BJPचो तिकेटाचेर तो इलेक्शन लडयता आनी हांव सगळ्यांक मागता की लोकांनी नारायण लाडू मांद्रेकाराक कमळाचेर शिक्को मारून ताका भोवमतान निवडून दिवचो. आमी जेन्ना घराघरान लोकांचे कडेन वयता तेन्ना लोकांचो आमकां बरो रिस्पॉन्स आहा आनी तेंची बॉडी लँग्वेजूच सांगता की ते आहा ते नारायण लाडू मांद्रेकाराक कमळाचेर शिक्को मारून भोवमतान निवडून हाडटले. नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटाच्या हेचेर हांव नारायण मांद्रेकर उबो रावल्लो आसा अंजुना कॉन्स्टिट्युएन्सी. घराघरांनी भोंवता आसतना आमकां इतलो बरो प्रतिसाद मेळटा की ज्यो समस्या आहा त्यो फक्त कोण जी कामां करता तांकांच सांगता. म्हणून बाकीचे म्हाका दिसना कोण येता तांकां ते सांगतले हें कर तें कर. कोण जी कामां करता तांकांच ते सांगतले. आमी लास्ट टर्मांकूय म्हाजी मिसेस आसली बऱ्यापैकी डेव्हलपमेंट केल्लें आहा. आमच्या MLAचे ते डेव्हलपमेंट सगळ्या लोकांनी पळयल्या. खुबशे डेव्हलपमेंट ऑल ओवर शिवोलेम कॉन्स्टिट्युएन्सी जाल्ले आसा आनी उदकाचो प्रॉब्लम तरी सांगला तोय ऑलमोस्ट फायनल स्टेजीर आहा. 2-3 म्हयन्या भितर तोय प्रॉब्लम सॉल्व जातलो. बाकीचे प्रॉब्लम बारीक मोठे कितें आहा आमी घराघरांनी वयता आसतना आमकां विचारता मॅडमी विचारता तेन्ना ते प्रॉब्लम सगळे सॉल्व जातले. आनी कांयच ना. हांव परत एकदां विनम्र विनंती करता आमच्या वोटरां कडेन की म्हाका येता ते 20 तारखेर सगळ्यांनी भायर सरचें आनी खूब मतांनी म्हाका निवडून दिवचो की आमी चिंतलेले आसा, मॅडमी चिंतलेले आसा आनी सगळ्यांची अपेक्षा आहा की आमी खूब मार्जिनान जिखून येवपाचे आनी आमी ते नक्कीच येतले. आनी विश्वास इतलो दिता की कार्यकर्त्यांच्या जोरार आनी आमच्या वोटरांच्या जोरार आमी 100% जिखतले फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अंजुना कॉन्स्टिट्युएन्सी. कोरगांवकारांनी देव साळेश्वराच्या पुनः प्रतिष्ठापन वर्धापन दिसाच्या सुवाळ्यात ललिता बापटच्या संगीत कैकई या नाटकाचो आस्वाद घेतलो. श्रीदेव रघुगोंद शेठ सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाची ही निर्मिती. पेठेसावाडा कोरगांवा साळेश्वर कार्यकारी समिती आणि श्रीदेव रघुगोंद शेठ सांस्कृतिक कला क्रीडा मंडळान संगीत कैकई ह्या सदाबहार पदां असलेल्या नाटकाचो रसिक मोग्यांक आस्वाद दिलो. ललिता बापटान बरयल्ल्या आणि ज्येष्ठ गोमंतकीय नाट्यकर्मी नाट्यभूषण रामदास परबान नाटकाचे दिग्दर्शन केला. मूळ पंडित जितेंद्र बुवा अभिषेकीन संगीत दिवन अजरंवर केल्ल्या ह्या नाटकाक संगीत साथ गोंयचो प्रतिभावंत संगीतकार शिवानंद दाभोळकार आणि सतीश नायक आरोंदेकरान केली. तंत्रीक बाजू रंगभूषा जितेंद्र परब, रंगमंच गुरुप्रसाद रंगमंच कासरपाल, ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकार, उजवाडा येवजण सुरेश रेडकार, वेशभूषा उदय घाडी यांच्यांनी सांभाळ्यो. घेऊया नाटकातल्या सुरबूस पदांचो आस्वाद.
मला क्षमा करा. माझे प्राण मागा पण माझा राग दूर पाठवू नका. आणि आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमची प्रतिक्रिया आणि सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबरार. ते भायर फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्ही. मेळुया परत पळोवपाक प्रायम टीव्ही. मोग आसचो.